श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये स्वागत। सुरुवातीला मोठी बातमी आहे। शाळेच्या मध्यान्ह भोजनामध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणारी अंडी बंद करण्यात आली आहेत। याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाडांनी आंदोलन केलं। मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना अंडी दिली जायची, मात्र अंडी देण्याचा निर्णय रद्द केलेला आहे किंवा अंडी देणं बंद करण्यात आलंय आणि याच्याच निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं। समोरनं सरकार आहे सगळ्यांनी असं वाचव, अरे असं अरे काय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये थेट अंड्याचा ट्रे घेऊन जितेंद्र आव्हाड पोहोचले। 24 लाख लाभार्थी विद्यार्थ्यांवरती हा अन्याय आहे असं जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे। अंडी देण्याचा वार्षिक खर्च हा केवळ 50 कोटी रुपये आहे, मात्र हा निर्णय रद्द का केला? गरीब विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळायला हवं असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत आणि त्यामुळे अंड्याचा ट्रेस घेऊन ते आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, जितेंद्र आव्हाडांनी कसं आंदोलन केलंय? न्यूज 18 लोकमतने एक बातमी दाखवली होती की शाळेतल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणारा जो मधल्या सुट्टीतला जे भोजन आहे त्यामध्ये अंडी बंद करण्यात आली होती। त्याच्यावर विविध कारणं जी आहे ती शाळेकडून दिली गेली होती, पण शेवटी अंड हे इतकं पोषक आहे की विद्यार्थ्यांना जर ते लहानपणापासून दिलं, एवढंच काय तर आपण देखील रेग्युलर खाल्लं तर त्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारे वेगळी ऊर्जा येते, हाडं जी आहेत ती चांगली मजबूत होतात, प्रतिकारशक्ती वाढते, अशी वेगवेगळी शास्त्रीय आणि कारणं आहेत। पण असं असताना देखील अशा पद्धतीनं अंड जे आहे ते अचानकपणे विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनामधून दूर केल्यामुळे शरद पवार पक्षाचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या पक्षाचे जे आमदार आहेत आव्हाड यांनी या निमित्ताने ठाण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांची जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला। यावेळेस अंड्याचं किती महत्व आहे किंवा एक त्या दृष्टीने प्रतिकात्मक आंदोलन म्हणून ते अंड्याचे ट्रे घेऊन थेट जे आव्हाड जे थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले आणि त्यांच्या टेबलवरती अंडी ठेवली आणि त्यांनी त्यांचा निषेध नोंदवलेला। आपण दृश्यामध्ये जर पाहिलं तर स्पष्टपणे दिसतं की आव्हाडांनी कशा रीतीनं या सगळ्या घटनेमध्ये अंड्याचं किती महत्व आहे किंवा अंडी का ठेवावीत याकरता सगळं जे आहे ते जाणून घेण्याचा जे सरकारी यंत्रणा आहे त्यांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न केलाय। बिलकुल अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आपण दृश्य बघतोय जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावरती अंड्यांचे ट्रे ठेवले। जितेंद्र आव्हाड यांनी एक प्रकारे निषेध केलाय। जो विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनामधून अंडी देणं रद्द करण्याचा जो निर्णय आहे त्याचा निषेध जितेंद्र आव्हाडांनी केला।